जय हिंद मित्रांनो, मी ज्ञानदेव केंद्रे. तर मित्रांनो, स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट चॅप्टर म्हणजे मिश्र समानुपात. आता हे मिश्रण जे आहे हे मुलांना मिश्रणावर प्रश्न सोडवत असताना फार गोंधळ होतो. तर आज आपण या घटकावर कोणत्या अँगलने प्रश्न विचारले जातात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहात. तर मित्रांनो, प्रश्न पहा. जर 16 व्यक्ती एक पीक 30 दिवसात काढू शकत असतील तर 20 व्यक्ती तेच पीक किती दिवसात काढू शकतात किंवा काढू शकतील. आता हे जे प्रश्न असतात ना, बघा, हे काळ, काम आणि वेग म्हणजे तुमच्यामध्ये कॅपॅसिटी जास्त असेल तर तुम्हाला काम करण्यास कमी वेळ लागतो. जर तुम्हाला वेळ जास्त लागत असेल तर काम करण्याची कॅपॅसिटी तुमच्यात कमी असते. समजलं? वेळ केव्हा जास्त लागतो आणि काम करण्यामध्ये वेळ जास्त लागत असेल तर कॅपॅसिटी कमी, वेळ कमी लागत असेल कॅपॅसिटी जास्त. ह्याला काय म्हणतात? युत्क्रमानुपात, म्हणजे एकमेकावर अवलंबून असतात. आता प्रश्न पहा. जर 16 व्यक्ती एक पीक 30 दिवसात काढू शकत असतील तर 20 व्यक्ती तेच पीक किती दिवसात काढू शकतात? बघा, हे 16 व्यक्ती किती दिवसात रे? 30 दिवसात. बरोबर. किती व्यक्ती येतात? 20 व्यक्ती. किती दिवस? एक्स. आता काय करा माहिती आहे का? हा जे गुणाकारात आहे या ठिकाणी भागाकारात होणार. आपण ह्या पण अँगल करू. आता काय करा बघा, वेळेची बचत कशी करायची. टाइम इज मनी. जर आपण हे एक्स इकडे घेतलं, एक्स बरोबर हे 16 गुणिले 30 भागिले 20, 5 चौक 20 आणि 5 चौक 30, 4 एक 4, 4 चौक 16. काय उरलं रे? एक्स बरोबर 6 आणि 4चा गुणाकार होतो 24. मग 20 व्यक्ती तेच पीक किती दिवसात काढू शकतील? 24 दिवसात. व्यक्ती संख्या कमी झाली, जास्त झाली म्हणून दिवस कमी झाले. इथं व्यक्ती कमी आहेत म्हणून त्यांना दिवस जास्त लागत असेल. आता काय करा, तुम्हाला सांगतो, हे गुणाकारात भागाकारा ह्या ठिकाणी बघा. पहा बरं, 5 चौक 20, 5 चौक 30, 4 एक 4, 4 चौक 16. या ठिकाणीच तुम्ही काटाकाटी करून टाका. हे लांब लचक मेथड सोडून द्या. आता मी पहिल्या व्हिडिओमध्ये असं काटाकाटी केले होते तर मुलं म्हणले नाही सर, स्टेप बाय स्टेप सांगा. म्हणजे दुसरे पण तेच करणार, आपण पण तेच करायचं का? मग काय करायचे? अशा प्रश्नाला वेळ राखून ठेवायचा. जे एखादा प्रश्न हार्ड असतो त्या ठिकाणी टाइम देता आला पाहिजे. चला पुढचा प्रश्न पाहू आपण. काही व्यक्तींनी मिळून एक काम 18 दिवसात पूर्ण करण्याचे ठरवले. बर, व्यक्ती माहीत नाहीत आपल्याला, परंतु 6 व्यक्ती सुरुवातीपासूनच अनुपस्थित राहिल्या. बर, आणि उर्वरित व्यक्तीने 20 दिवसात काम पूर्ण केले तर सुरुवातीला किती व्यक्ती होते? आता आपल्या या ठिकाणी म्हणजे माणसं काढायचे आहेत, बरोबर आहे. आपल्याला माहीत नाही सुरुवातीला किती व्यक्ती आहेत. या एक्स एक काम किती दिवसात? 18 दिवसात. पहा समीकरण. परंतु 6 व्यक्ती सुरुवातीपासूनच अनुपस्थित राहिल्या, व्यक्ती माहीत नाहीत. एक्स घ्या, हे अनुपस्थित राहिल्या म्हणून. उर्वरित किती व्यक्तीने 20 दिवसात काम केलं? किती दिवसात रे? हे झालं समीकरण तुमचं. व्यक्ती माहीत नाहीत म्हणून अनुपस्थित म्हणून मायनस चिन्ह घेतलं, वेक्स घेतले. सुरुवातीला माहीत नाहीत म्हणून एक्स घेतलं. आता काय करा, एक्स गुणिले 18 कंस सोडून घ्या. 20 गुणिले एक्स म्हणजे बरोबर 20 एक्स, मायनसला मायनस. 20 गुणिले 6
म्हणजे 120. आता सहगुणक आणि चल एकीकडे घ्या. बरोबर किती झाले रे? हे 18x बरोबर 20x बरोबर 120. मग किती झाले याचा? हे 20x वजा 18x बरोबर 120. मग 20 मधून 18 गेले 2x बरोबर 120. मग x बरोबर 120 भागिले किती रे? 2. मग x बरोबर 60. आपलं पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. मग सुरुवातीला किती युक्ती होत्या? 60. किती होत्या रे? 60. बघा, अभिनव क्लासेस हे आपला ॲप आहे. प्ले स्टोरवर जा, डाउनलोड करा आणि संपूर्ण अंकगणित आणि बुद्धिमत्ता या 2 विषयांची तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. प्रत्येक चॅप्टरवर म्हणजे आपण चॅप्टर घेत असताना उदाहरणार्थ शेकडेवारी असेल, शेकडेवारीवर किती अँगलना प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. अशा टाईपचे जवळजवळ 25 टाईप घेतलेले आहेत. त्याच्यावर 3-3, 4-4 उदाहरणं सोडून दिलेले आहेत आणि सर्वासाठी भरपूर उदाहरणं दिलेले आहेत. म्हणजे मुलांचा कोणत्याही अँगलनं प्रश्न आला तर प्रश्न जाता कामा नये. पैकीचे पैकी मार्क मिळाले पाहिजे. हे असे 2 विषय सब्जेक्ट मॅथ आणि रिजनिंग की तुम्हाला पैकीचे पैकी मार्क मिळून देणारे 2 विषय. हार्ड नाही. जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे, मेहनत पाहिजे. जगामध्ये अशी कोणतीच अशक्य गोष्ट नाही आहे. सर्व गोष्ट केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. समजलं का? समीकरण तयार करायला शिका, स्वतःच्या नोट्स काढायला शिका, स्वतःच्या ट्रिक्स तयार करा. आपण या 2 पुस्तकाची जी रचना आहे, काळाची गरज ओळखून 2 पुस्तकाची रचना केलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.